सीटू कामगार भवन येथे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची जिल्हा कमिटी बैठक शालेय पोषण आहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड देविदास आढोळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली। या बैठकीत संघटनात्मक बांधणी, सदस्य नोंदणी अभियान तसेच शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली। या बैठकीला CITUचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले। यावेळी मागील वर्षाच्या सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यात आला तसेच 2026 सालासाठीच्या सदस्य नोंदणी उद्दिष्टांबाबत चर्चा करण्यात आली। याशिवाय शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांवर विचार विनिमय करण्यात आला। संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड छाया जाधव यांनी वार्षिक अहवाल सादर करून संघटनेच्या कार्याचा आढावा उपस्थित अधिकाऱ्यांसमोर पदाधिकाऱ्यांसमोर मांडला। शासनाकडून कामगार आणि योजना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली। बैठकीत बोलताना जिल्हाध्यक्ष कॉम्रेड देविदास आढोळे यांनी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी अधिक संघटित होण्याची गरज व्यक्त केली आहे। आपल्या मागण्या शासनाकडून मान्य करून घ्यायच्या असतील तर सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवून संघर्षासाठी सज्ज झाले पाहिजे। संघटनेची ताकद वाढवून रस्त्यावर उतरल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही। सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांनी कामगार आणि विविध योजना कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं जाहीर केलं आहे। त्यांनी सांगितलं की 10 ऑगस्ट रोजी संघटनेच्या वतीनं जेलभरो आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे। या आंदोलनानंतर शासनाने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर 2 ऑक्टोबर रोजी नाशिक ते मंत्रालय असा भव्य पायी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। या बैठकीची सांगता सीटूचे उपाध्यक्ष कॉम्रेड अरविंद शहापूर यांनी आभार प्रदर्शनाने केली आहे। या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।